तर मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही सकाळचा ब्लॉग वगैरे आम्हाला काढायला जमलं नाही, कारण की पाऊस पण होता त्याच्यामुळे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती. तर संध्याकाळी जरा महालक्ष्मीला काम निघालेलं आहे आणि महालक्ष्मीला जात आहे. हा बघा, हा वडोदरा एक्सप्रेस, वडोदरा ते मुंबई. या साईडला मुंबई आणि त्या साईडला वडोदरा. आणि हा चारोटी. तर आपण ह्या रोडला जात आहेत बघा. मी पण आताच बघतोय, कारण की माझ्या पण बरेच दिवस झाले येणं जाणं होत नव्हतं. तेवढं आता ह्या रोड पण बनलेला नाही. आणि हा कोटेज आहे, म्हणजे सरकारी दवाखाना गंजाडचा. हे बघा. चला तर हे काम फटाफट पटवून आपण जाऊ. मग आपल्याला फार्मवर पण जायचं आहे. रानशेतवरूनच येताना आपल्याला टाईम झालेला आहे. आता बघू घरी यायला किती टाईम होतो. जेवणा वगैरे फार्मवर जायला लागेल. आता इकडे किती टाईम होतो जायला, कारण की रस्ता थोडा बनवत आहे मध्ये मध्ये, तर सांगता नाही किती टाईम होतो किती नाही. तर मित्रांनो, आपल्याला दुपारी जमलेलं नव्हतं व्हिडिओ काढायला, कारण की लाईट गेलेली होती. लाईटचा आणि मोबाईलचा संबंध म्हणजे लाईट गेलेली होती आणि मोबाईल पण चार्जिंग नव्हता. आणि दुपारी काम पण करत होतो थोडं आम्ही, लाईट गेलेली होती तर मग. आणि लाईट येत जा करत होती तेव्हा बल्ब उडले आपले. ते आपण बल्ब आणलेले आहेत. बघू आता, बल्ब आणलेलं आहे ह्याच्यामध्ये. रेनकोट पण आणून ठेवलेलं आहे, पाऊस पडतो कधी. सकाळी पण जायचं असते लवकर, घरी पण जायचं, घरी पण बघायचं, घरचं काम पण थोडंफार करायचं. हे बघा, पेरणी करून ठेवलेली आहे, दिसणार नाही, दाखवतो तुम्हाला मी उद्या, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग काही जास्त मोठा झाला नाही, होणार पण नव्हता. मोबाईलच चार्जिंग नव्हतं, व्हिडिओ कसा काढणार. आता बघू, थोडं जाऊन ना पहिले पाणी चेंज करून घेऊ. केलेलं होतं दुपारी, पण आता पण करून घेऊ. थोडं पाणी चेंज केल्यानंतर खाणं टाकू आणि बघू इकडे कोण आहे. आज बल्ब आणलेत, नाही मित्र रिप्लाय बघा. एकच लाईट आहे सध्या तरी, लाईट लावून घेऊ. तर मित्रांनो, सर्वात पहिले येऊन बल्ब वगैरे चेंज करून घेतला, कारण की बल्ब खराब झालेले होते. आणि पाणी वगैरे चेंज करायला घेतलं आहे. त्या बकेटमध्ये सर्व त्यांनी तूप सोडवलेलं होते. आणि सर्व तर बघायला गेलं चांगलंच आहे. तूसमध्ये हे आहेत, तूस वाटत आहेत, जागा मोठी आहे त्यांना, त्यांच्यासाठी फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवतो. साफसफाई वगैरे तर करायची नव्हती, कारण की चांगलंच आहे, वास वगैरे पण काय येत नाही मिळत. हे पाण्याचे भांडे साफ करून धुवून भरून घेतले फटाफट करून. बघा, 2-3 वेळा धुवून फटाफट भरून घेतले आणि ते जागच्या जागेत परत ठेवायला घेतले. आणि आता हे ठेवताना त्याची स्टँडची हाईट थोडी वाढवून टाकली, कारण की इथं सोडत होते ते पाणी पियाला बरोबर देतात ते. हे करून झालं आपलं सर्व. बस थोडं यांना खाणं टाकायचं होतं, आता खाणं पण टाकून घेऊ. थोडं बाहेर पण टाकून देतो, कारण की ते खातात, ते वाई करून खातातच बरोबर त्याचप्रमाणे. बस तर चला, आता मग आपलं थोडं एडिटिंग करायचं होतं, मग आपले PC वगैरे काढून घेतलं, चालू केल्या. तर थोडा सेटअप सेट करून घेतोय. बघा तुम्ही, मला पण बसायला जमत नव्हतं, जरा सेटअप करून घेतलं थोडाफार. लागेल कोणत्या फिकर चला लागते तर का? मित्रांनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तिथून मी लाईट रूम डाउनलोड करून ठेवतोय. बाय, गुड नाईट. ही दादासने मोठावाला तो अनेक होता सर, विकला काय आहे ते? ठीक आहे, असा लांबा तो, तर बेस्ट. लांबा तो हां हां. तो